तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे की मी मागे व्हिडिओ टाकलाच होता आपल्या आपण भात पेरणी वगैरे केली, त्याच्यानंतरचा सुद्धा व्हिडिओ पडला होता आपला। एकदम भात वगैरे उगवलेला मस्त की कोंब वगैरे आलेले। तर मी हा व्हिडिओ केला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर, जाऊन नक्कीच बघा। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की गेले 7-8 दिवस आहे ना, एकदम कडाक्याचं ऊन पडतं आहे आणि जून महिना चालू आहे। आणि जून महिन्यामध्ये एवढं ऊन पडतं आहे की ना खूपच, आणि पूर्णपणे आता शेत ना पूर्ण सुकत चाललं आहे। म्हणजे आता शेतकऱ्याचं नुकसान होण्याच्या मार्गाला चाललं आहे आता, कारण आता तुम्ही पाठीमागे सुद्धा बघू शकता, आपलं पाठीमागे शेत आहे आणि ऊनसुद्धा खूपच आहे, पूर्ण चेहऱ्यावरती मारत आहे बघा, वरती सूर्यदेवता आहे। तर मित्रांनो, आणि गेले 7-8 दिवस आहे ना जोरदार मोठ्या प्रमाणात ऊन लागतं आहे, गरमीसुद्धा कोकणामध्ये खूप वाढले आहे। तर आता मी तुम्हाला दाखवतो आणि आता पूर्ण आपलं शेत वगैरे दाखवतो कशा पद्धतीने झालं आहे ते वगैरे। आणि पावसाची सध्या तरी गरज आहे, कारण जून महिन्याची आता तारीख आहे बरोबर 19 तारीख आहे। 19 तारीख आली तरी अजूनही पाऊस मला वाटतं मागे 2 दिवस पडला जोरदार, तो तेवढाच, त्याच्यानंतर पाऊस पडलाच नाही पूर्णपणे, आता ऊनच लागतं आहे। तर चला इथे शेत वगैरे दाखवतो आमचं, हे बघा पाठीमागं बघू शकताय तुम्ही, आमच्या दाराजवळच आहे। तर चला, तर समोर बघू शकताय हे आपलं शेत आहे। आणि समोर आता बघायला गेलं तर हे बघा एकदम सुकण्याच्या मार्गाला चाललं आहे। परवाचा व्हिडिओ बघाल तुम्ही, पूर्ण हिरवगार होतं, परंतु आता जरा हे बघा इकडं हा आपला दला आहे, तिकडं आयचं वगैरे आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला बोललो होतो आणि म्हटल्याप्रमाणे आता आहे ना, हे बघा ऊन बघा किती आहे, ते समोर बघू शकताय तुम्ही, कडाक्याचं ऊन आहे हे बघा। आणि 7-8 दिवस जोरदार खतरनाक ऊन पडतं एकदम, आणि मध्ये बघू शकता तुम्ही हे बघा पूर्णपणे आता सुकायच्या मार्गाने शेत चाललं आहे आपलं। एवढी शेतकऱ्यांनी मेहनत केली, परंतु बघूया। आणि आता सध्या तरी पावसाची गरज आहे, एवढं ऊन लागतं आहे आणि शेत सुकण्याच्या मार्गाला चाललं आहे। वरती सुद्धा दाखवतो हे बघा, हे आता बऱ्यापैकी घट आहे, हे अगोदर पेरलेलं होतं, आम्ही नंतर पेरलेलं होतं बघा। तिकडे सुद्धा अर्धा झाला आहे, काही लोकांचं इकडे सुद्धा आहे, बघू शकताय तुम्ही। आणि वरतीच आपलं घर आहे। तर जामच ऊन लागतं आहे आणि गरमी मित्रांनो वाढले आजकाल खूप कोकणामध्ये, हे बघा अशा प्रकारे। बाकी आता शेतीची वेळ येतेच नक्कीच, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जशी शेती चालेल, रेग्युलर चालेल, तसेच आपले ब्लॉग वगैरे पडत जातील। ह्याच्यानंतर आता फोडणीची वेळ येईल, परत हे दले फोडले जातील पुन्हा एकदा। ते बघा त्या साईडला बघ, इथे काही लोकांनी फोडलेत, ते तुम्हाला आधी दाखवतो हे बघा। हे समोर बघताय ना तुम्ही, ती काही लोकांनी फोडून ठेवलेत, आम्हाला दले फोडायचे आहेत। तर मी नक्कीच व्हिडिओ संपूर्ण टाकेन आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर नक्की जाऊन बघा तुम्ही। बस आजचा आपल्या ह्या व्हिडिओचा विषय होता की काहीच दिवस म्हणजे 7-8 दिवसांना रेग्युलरी ऊन पडतं एकदम कडाक्याचं, तर असंच ऊन पडलं नाही पाहिजे। आता पाऊस आला पाहिजे, कारण जून महिना सुरू झाला आहे आणि पाऊससुद्धा गायब झाला आहे। शेतकऱ्याचं पीक लवकरच उगवलं पाहिजे। आणि तुम्हाला सुद्धा नक्की काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा। मित्रांनो, आता आपण जाणार आहोत घरी, आणि मित्रांनो आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवर्जून नक्कीच कमेंटमध्ये कळवा। आणि मित्रांनो, शेवटी जाता जाता सांगतो की नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे व्हिडिओ म्हणजे शेतीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पडणार आहेत। तर तुम्हाला कोकणात कशा पद्धतीने शेती केली जाते नक्कीच या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत समजणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि ही व्हिडिओ कशी वाटला नक्कीच कमेंट करा। तर चला, धन्यवाद।